मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, तलाठी भरतीचे नवीन सेवा नियम म्हणजे नवीन आर जो आहे तो आता प्रकाशित झालेला आहे 9/8/2024 तारखेला. ठीक आहे, तर म्हणजे कालच्या तारखेचा आर आहे मित्रांनो. सर्व डिपार्टमेंट आता जो आहे जवळपास आपला आर चेंज करत आहे. ठीक आहे, अगोदर जो आहे तो DBTने आर चेंज केलेला होता, त्याच्यानंतर परिचारिकांचा आर चेंज झाला, आता तलाठी भरतीचा सुद्धा आर जो आहे तो चेंज झालेला आहे. रिक्रुटमेंट रूल जे आहे ते चेंजेस झालेले आहे किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहे. तर दिनांक 9/8/2024 नंतर आता जे काही जाहिरात निघेल किंवा ज्या काही वॅकन्सी निघेल तिथे हा आर लागू होणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो, महसूल व वन विभाग मंत्रालय, मादम कामा मार्ग, पहिला मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई असा हा ॲड्रेस आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व विभाग आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, क्रमांक आहे तलाठी 2023 परिपत्रक क्रमांक 8/10 दिनांक 9/8/2024 हा आर किंवा GR आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तलाठी गट काय संवर्गाचे सेवा प्रवेश नियम, तर याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहे. तर त्या सुधारणा कोणत्या करण्यात आलेल्या त्यासुद्धा आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओला नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सोबतच टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला दिली जाईल. टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी आपण हा काल आर टाकलेला आहे. ठीक आहे, तर मित्रांनो महोदय, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की तलाठी गट क संवर्गाचे सेवा प्रवेश नियम दिनांक 9/8/2024 रोजी अधिसूचित करण्यात आलेले आहेत. सदर अधिसूचना माहितीकरता तसेच पुढील उचित कारवाई करता आपणास या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे. ठीक आहे, ते संजय बनकर जे आहेत हे सचिव आहे, सहसचिव महाराष्ट्र शासनाचे, तर त्यांनी हे पाठवलेले जे पत्र आहे ते नियम आहे. ठीक आहे, तर अधिसूचना काय आहे, तर महसूल वन विभाग, मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, भारताच्या संविधानाचा अहवाल आधी त्यांनी म्हटलेला आहे की क्रमांक तलाठी 2023 परिपत्रक क्रमांक 8/10 भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 309च्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून आणि याबाबतची यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचना, केलेले नियम, काढलेले आदेश किंवा संलेख यांचे अतिक्रमण करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील तलाठी गट क पदाच्या सेवा प्रवेश विनिमन करणारे पुढील नियम करीत आहे. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल परिचारिकाच्या केसमध्ये जो मॅट औरंगाबाद कोर्टाने निकाल दिलेला आहे की जे सेवा प्रवेश नियम असेल किंवा जे रिक्रुटमेंट रूल असेल ते रिक्रुटमेंट रूल तुम्ही जुन्या भरतीला लागू करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही आता याच्यापुढे जसं समजा आता 9 तारखेचा हा आर आहे, तर याच्यानंतर तुम्ही जेवढ्या पण भरत्या कराल तिथे हा लागू राहणार आहे. याच्या अगोदरच्या भरतीत हा आर लागू राहणार नाही. ठीक आहे, तर मित्रांनो या नियमासह महसूल व वन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील तलाठी गट क सेवा प्रवेश नियम 2024 असे म्हणावे. ठीक आहे, या नियमाला काय म्हणावे तर सेवा प्रवेश नियम 2024, कारण 2024मध्ये लागू करण्यात येत आहे म्हणून याला 2024 असे म्हणावे. ठीक आहे, नंबर 2 आहे मित्रांनो, या नियमांसंदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर पहिल्याला नियुक्ती प्राधिकारी. याचा अर्थ म्हणजे नियुक्ती प्राधिकारी कोणाला म्हटले जावे तर उमेदवाराला ज्या जिल्ह्यात तलाठी पदावर नियुक्ती करायची आहे त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असा आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तलाठी पदावर कोणताही उमेदवार नियुक्त झालेला असेल किंवा निवडून नियुक्त झालेला असेल आणि त्याला त्या जिल्ह्यात जॉईनिंग करून घ्यायची असेल तर त्या जिल्ह्याच्या संबंधित जिल्ह्याचा जो जिल्हाधिकारी असणार आहे तो नियुक्ती प्राधिकारी असणार आहे. ठीक आहे, नंतर पदवी. याचा अर्थ काय असणार आहे मित्रांनो, तो संविधानिक विद्यापीठाची कोणत्या शाखेतील पदवी किंवा त्याच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणती अर्हता असा या पदवीचा उल्लेख होतो. ठीक आहे, विभाग कोणाला म्हणावा तर विभाग याचा अर्थ महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग असा आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग का आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जे आहे ते या विभागाची भरती आहे, त्याच्यामुळे विभागाचा अर्थ महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग असा होतो. ठीक आहे, नंतर मित्रांनो शासन याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा होतो, कारण की महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे. ठीक आहे, महाराष्ट्र दुय्यम सेवा विभाग परीक्षा. याचा अर्थ महाराष्ट्र दुय्यम सेवा विभाग परीक्षा तलाठी संवर्गाकरता नियम 1997 अन्वये विहित केलेली परीक्षा असा आहे. ठीक आहे, तर नियम 197 काय आहे ते तुम्हाला बघावे लागणार आहे, त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ. तर मित्रांनो निवड समिती. याचा अर्थ शासकीय सेवेतील तलाठी गट क पदावर सरळ सेवा भरतीकरता उमेदवारांची निवड करण्याच्या प्रयोजनार्थ शासनाने वेळोवेळी गठीत केलेली निवड समिती असा आहे. ठीक आहे,
निवड समितीचा अर्थ काय आहे तर मित्रांनो, वेळोवेळी जे शासन गठीत करत असेल समिती कोणत्याही भरती करता त्याला आपण निवड समिती असा म्हणू. ठीक आहे. तलाठी गट या पदावरील नियुक्ती जे उमेदवार पुढील निकषांची पूर्तता करत असेल त्यासाठी घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये वयोमर्यादा पहा, वयोमर्यादा काय राहणार आहे तर किमान वयोमर्यादा जी दिली आहे मित्रांनो, त्या पदाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास 18 वर्षापेक्षा कमी नसावी. ठीक आहे. केव्हा तर त्या पदाच्या जाहिरातीच्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारीख, म्हणजे जे जाहिरात असेल त्या जाहिरातीची जे अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल त्या अंतिम तारखेपर्यंत 18 वर्षापेक्षा कमी नसावे. ठीक आहे. कमाल मर्यादा त्या पदाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास राखीव प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तींसाठी 38 वर्षापेक्षा अधिक वय नसलेल्या आणि राखीव प्रवर्गातील असलेल्या व्यक्तीसाठी 43 वर्षापेक्षा अधिक वय नसलेले. ठीक आहे. म्हणजे जे ओपन कॅटेगरीचे असेल त्यांना 38 वर्षापर्यंत जे आहे ते एक्झाम देता येणार आहे, ज्याला आपण ओपन कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरी म्हणतो. याच्यानंतर मित्रांनो, जे कॅटेगरीमध्ये असेल त्यांना 5 वर्षाची जी आहे ते सूट राहते, तर ती कॅटेगरी वाईज राहते. जसं एन टी करता बघा 3 वर्षाची सूट राहते विजय एन टी करता, ओबीसी करता 3 वर्षाची सूट राहते आणि SC ST करता 5 वर्षाची सूट राहते. ठीक आहे. नंतर 2 शैक्षणिक अर्हता जी आहे ते मित्रांनो, संविधिक विद्यापीठाची कोणती शाखेतील पदवी किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली अन्य कोणती समतुल्य अर्हता चालणार आहे. ठीक आहे. ज्या व्यक्ती या नियमाचा पोटनियम क च्या खंड 2मध्ये निर्दिष्ट केलेली शैक्षणिक अर्हता धारण करतात अशा शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुकंपा तत्वावर योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यात येईल. ठीक आहे. अनुकंपा काय आहे ते सुद्धा तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. तर मित्रांनो, अनुकंपावरती वेगळा व्हिडिओ आपण घेऊन येऊया. ठीक आहे. तर मित्रांनो, नियम 3मध्ये नमूद केलेल्या पदावरील नियुक्ती अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशासह एकूण मंजूर पदसंख्येच्या 100% इतक्या प्रमाणात करण्यात येईल. ठीक आहे. परत नियम 3मध्ये नमूद केलेल्या पदावरील नियुक्ती अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाद्वारे एकूण मंजूर पदसंख्येच्या 100% इतक्या प्रमाणात करण्यात येईल. ठीक आहे. तर अनुकंपा काय मित्रांनो, समजा तुमच्या घरातील कोणी सदस्य सर्व्हिसवर असेल आणि त्यांना समजा त्यांचा मृत्यू झाला किंवा ते पूर्णपणे अपंग वगैरे झाले, तर मग त्या जागेवर जे नॉमिनी असेल किंवा त्यांचा मुलगा मुलगी असेल त्यांना जी आहे ती नियुक्ती देण्यात येते, त्याला अनुकंपा असे. मग त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ आपण वेगळा घेऊन येऊया. भरपूर काही नियम आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, नियम 3मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्ती केलेली व्यक्ती उक्त पदावर कायम करण्यासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा विभागीय परीक्षा उत्तीर्ण होईल. नंतर आहे मित्रांनो, नियम 3मध्ये नमूद केलेल्या पदावरील नियुक्ती त्यासाठी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या आधारे नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे करण्यात येईल. ठीक आहे. नंतर आहे नियम 3मध्ये नमूद केलेल्या पदावर अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनासह नियुक्त करावयाची व्यक्ती अगोदरच मराठी भाषा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट देण्यात आलेली नसेल तर त्याबाबतची शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार नियुक्तीनंतर विहित मुदतीत मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण करील. ती व्यक्ती या परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतनवाढीसाठी किंवा पुढील पदोन्नतीच्या पदावरील पदोन्नतीसाठी पात्र असणार नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मराठी भाषा किंवा हिंदी भाषेची जी परीक्षा आहे ते जॉईनिंग झाल्यानंतर जे डिपार्टमेंट सांगेल त्याला कमीत कमी 6 ते 7 महिन्याचा जो कालावधी दिला जातो त्या कालावधीत तुम्हाला पास करणे आवश्यक राहणार आहे, जर तुम्हाला त्याच्या सूट दिलेली नसेल तर. ठीक आहे. जर तुम्ही ती परीक्षा पास केली नाही तर तुम्हाला पदोन्नती देण्यात येणार नाही किंवा तुम्हाला जे वार्षिक वेतन वाढ आहे ते देण्यात येणार नाही. ठीक आहे. नंतर नियम 3मध्ये नमूद केलेल्या पदावर अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशिताद्वारे नियुक्त करायची व्यक्ती तिला संगणक हाताळणी प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर शासनाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणी प्रमाणपत्र नियुक्तीनंतर विहित मुदतीत धारण करीत, अन्यथा ती व्यक्ती त्या प्रमाणपत्र धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढीसाठी किंवा पुढील पदोन्नतीसाठी जे आहे ते पात्र राहणार नाही. तर मित्रांनो, संगणक हाताळणी प्रमाणपत्र करता तुम्हाला आता सध्या तरी 2 वर्षाचा कालावधी दिला जात आहे. याच्यानंतर सांगता येत नाही किती वर्षाचा दिला जाईल. ठीक आहे. तर 2 वर्षापर्यंत जर तुम्ही ते संगणक प्रमाणपत्र प्राप्त केले नाही तर तुम्हाला याच्यातसुद्धा वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही, ज्याला आपण इन्क्रीमेंट म्हणतो, आणि पदोन्नतीसुद्धा देण्यात येणार नाही, ज्याला आपण प्रमोशन म्हणतो. ठीक आहे. नंतर मित्रांनो, नियम 3मध्ये नमूद केलेल्या पदावर अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाद्वारे नियुक्तीसाठी शिफारस केलेली व्यक्ती महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 या तरतुदीनुसार व याबाबतचे शासनाने वेळोवेळी केलेल्या अन्य कोणत्याही नियम काढलेल्या आदेश किंवा कोणतेही सवलेख यानुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करेल. ठीक आहे. तर मित्रांनो, लहान कुटुंबाचे जे प्रतिज्ञापत्र आहे फार इम्पॉर्टंट आहे. काय आहे तुम्हाला माहितीच असेल, WRD या भरतीमध्ये लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्रासाठी किंवा लहान कुटुंब म्हणजे 2पेक्षा एक जास्त अपत्य असल्यामुळे
1 ते 2 उमेदवार जे आहे ते डिस्क्वालिफाय करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा भरपूर नियम आहे. समजा आता मी एक नियम तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एक नियम असा आहे की तुम्हाला अगोदरच समजा जुळे मुलं असेल, म्हणजे 2 मुलं अगोदरच असेल तुम्ही आणि परत तिसऱ्या मुलासाठी ट्राय केलं तर मित्रांनो तो लहान कुटुंबामध्ये येत नाही, कारण की तुम्हाला 2 मुलं राहिल्यानंतर तुम्ही ऑलरेडी 2 आहे, नंतर तुम्ही तिसऱ्यासाठी ट्राय केला. हां, तुम्हाला जर पहिले समजा एकच अपत्य असेल आणि नंतर तुम्हाला 2 अपत्य म्हणजे जुळे झाली तर मग ते लहान कुटुंबामध्ये येत असतं मित्रांनो. ठीक आहे. ते कारण की आपल्याला माहीत नसतं 2 आहे की 1 आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये भरपूर काही नियम आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला व्हिडिओ बघावा लागणार आहे आणि मी व्हिडिओ घेऊन येणार आहे लहान कुटुंबावरती. ठीक आहे. तर मित्रांनो याच्यानंतर लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापन सादर करण्याच्या दिनांकात 2पेक्षा अधिक अपत्य असणारी व्यक्ती शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अनर्ह असेल. ठीक आहे. तर मित्रांनो 2पेक्षा अधिक अपत्य मी तुम्हाला सांगितलंच आहे. अगर तुम्हाला 2 अपत्य अगोदरच असेल मग ते जुळे असो किंवा 2 असो. ठीक आहे. तर ते तुम्हाला जे आहे ते 2पेक्षा जास्त झाले तर डिस्क्वालिफाय करेल, परंतु तुम्हाला 1 अपत्य अगोदर आहे आणि नंतर जुळे झाले तर त्या 2पेक्षा जास्तमध्ये येत नाही. त्याचे भरपूर काही नियम आहे. तर एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर जर तिला नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर 2पेक्षा अधिक अपत्य असल्याचे सिद्ध झाले तर ती व्यक्ती शासकीय सेवेतील उक्त पदावर राहण्यासाठी जे आहे ते अपात्र ठरणार आहे. ठीक आहे. नियम 3 अन्वये पदावर नियुक्ती केलेल्या व्यक्तीची ज्येष्ठता यादी जिल्हा स्तरावर ठेवण्यात येईल. त्यामुळे उक्त व्यक्ती महाराष्ट्र राज्यात जिल्हा स्तरावर बदलीसाठी पात्र असेल. ठीक आहे. तर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या म्हणजे जी तुमची बदली होणार आहे ते ज्येष्ठतेच्या आधारावर होणार आहे, सिनियरिटीच्या आधारावर होणार आहे. ठीक आहे. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर शासनाने वेळोवेळी केलेले कोणतेही नियम, काढलेले आदेश किंवा घेतलेले निर्णय यामध्ये शासनाने निर्दिष्ट केलेल्या अटी व शर्ती देखील अशा शासकीय कर्मचाऱ्यास वेळोवेळी ज्या आहेत त्या लागू असणार आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने राजेश कुमार शासनाचे अप्पर मुख्य सचिव यांचा हा पत्र आहे किंवा GR आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला ज्या भाषेत समजत असेल त्या भाषेत तुम्ही समजू शकता. ठीक आहे. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये हा RR दिलेला आहे किंवा हा GR दिलेला आहे. आणि हा GR जो आहे तो आपण आपला चॅनल जो आहे मित्रांनो हॅलो टीचर नावाचा, हॅलो टीचर YT टेलिग्राम चॅनल आहे, चॅनलला टाकलेला आहे. कालच मी टाकलेला आहे. जसा GR आला तसा मी याच्यामध्ये टाकलेला आहे. भरपूर काही अपडेट माहिती आपण याच्यामध्ये टाकत असतो. ठीक आहे. तर टेलिग्रामची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथून तुम्ही जो आहे तो GR डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अशाच अपडेट माहिती करता आमच्या चॅनलला निगडीत राहा. हॅलो टीचर YTला निगडीत राहा, टेलिग्राम चॅनलला, आणि हॅलो टीचर यूट्यूब चॅनलला सुद्धा निगडीत राहा. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.